आता पुढील बातमीकडे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गोव्यात दाखल झालेत. आज आणि उद्या त्यांचा गोव्यात मुक्काम आहे. उद्धव यांच्या गोव्या दौऱ्याची सुरुवात दिवंगत लोकनेते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादनाने होईल. त्यानंतर ते जाहीर सभेच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. RSS मध्ये बंडखोरी करून गोवा सुरक्षा मंचच्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केलेले सुभाष वेलिंगकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुपारी भेट नियोजित आहे. विधानसभा निवडणुकीत वेलिंगकर यांनी शिवसेनेशी युती करण्याची तयारी दर्शवली आहे. त्या अनुषंगाने वेलिंगकर आणि ठाकरे यांच्यात चर्चा अपेक्षित आहे. शिवसेनेला गोव्याच्या राजकारणात प्रवेश करायचा आहे. मातृभाषा अस्मितेच्या मुद्द्यावर वेलिंगकर आणि शिवसेना एकत्र येत असले तरी विद्यमान भाजप सरकारचा पराभव करणं हे दोघांचं प्रमुख लक्ष आहे. त्यामुळे गोव्यातील राजकारणाच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत. दिनेश, गोव्याच्या राजकारणात नवी समीकरणं तयार होत आहेत. वेलिंगकर आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीतून नक्की काय अपेक्षित आहे? हो, नक्कीच गोव्याच्या राजकारणात ही वेगळी समीकरणं आपण येत्या काही काळ होऊ शकतो. शिवसेना आणि भाजप केंद्रात आणि राज्यात मित्रपक्ष आहेत, मात्र आता ही युती फक्त सत्तेसाठी आहे, व्यावहारिक युती आहे एवढंच निष्पन्न झालेलं आहे. कारण विधानसभा निवडणुकीनंतर, महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर मनभेद आणि मतभेद भाजप आणि शिवसेनेमधले कायम आहेत आणि हे वेळोवेळी लक्षात आलेले आहे. आणि त्यामुळेच राष्ट्रीय राजकारणात उडी घेण्याचा किंवा राष्ट्रीय राजकारणात पाऊल टाकण्याचा शिवसेनेने निर्णय घेतला आहे. बिहार निवडणुकांपासून ही सुरुवात झालेली आहे आणि आता 5 प्रमुख राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यापैकी गोवा हे एक राज्य आहे. महाराष्ट्राच्या अगदी शेजारील हे राष्ट्र आहे आणि त्यामध्ये राज्य आहे आणि त्यामध्ये शिवसेना राजकारणाच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकते आहे आणि शिवसेनेच्या आशा अधिक पल्लवित झालेल्या आहेत सुभाष वेलिंगकर यांच्या बंडखोरीमुळे. सुभाष वेलिंगकर यांनी मातृभाषा अस्मितेच्या मुद्द्यावर इथे बीजेपीशी लढा सुरू केलेला आहे आणि शिवसेनेने मातृभाषा अस्मिता आणि हिंदुत्व या मुद्द्यावर वेलिंगकर यांच्याशी युती करण्याची तयारी दर्शवलेली आहे. आज उद्धव ठाकरे गोव्यात दाखल झालेले आहेत. ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, जाहीर सभेच्या माध्यमातून ते आपले विचार मांडतील. मात्र वेलिंगकरांशी असलेली त्यांची भेट ही या गोव्याच्या राजकारणातली अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जाते आहे. वेलिंगकर यांच्याशी युतीवर या भेटीत शिक्कामोर्तब होणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने सगळं वातावरण आहे आणि या दोन्ही वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना यांचं प्रमुख लक्ष आहे की भाजप जी विद्यमान सत्ताधारी पक्ष आहे त्यांना सत्तेतून खाली खेचणं, त्यांचा पराभव करणं. आता या दोघांचं हे एक उद्दिष्ट या विधानसभा निवडणुकीत कितपत यशस्वी होतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे पुढच्या गोव्याच्या राजकारणात. आणि वेलिंगकर आणि शिवसेनेची युती ही विधानसभा निवडणुकीपर्यंत किंवा त्या काळापर्यंत टिकते का? कारण फक्त मातृभाषा अस्मिता या मुद्द्यावर राज्य केलं जाऊ शकत नाही असं इकडच्या जाणकारांचं म्हणणं आहे. प्रशासनावरही तितकीच पकड किंवा त्याचं ज्ञान असणंही अपेक्षित असतं. त्यामुळे सगळे मुद्दे प्रसारमाध्यमं पत्रकार परिषदमध्ये उद्धव ठाकरे यांना उपस्थित करतील, वेलिंगकर यांना उपस्थित करतील आणि तो सगळा सूर या दौऱ्याचा राहील. नक्कीच दिनेश, आणि सुभाष वेलिंगकर आणि शिवसेना सत्ताधारी भाजप पुढे समोर केवढं मोठं आव्हान निर्माण करतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. आणि उद्धव ठाकरे दुपारी कार्यकर्त्यांना, स्थानिक कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, तिथं काय वक्तव्य करतात याकडेही राजकीय वर्तुळाच्या नजरा आहेत. तुमच्याकडे आम्ही वेळोवेळी या संदर्भात माहिती घेतच राहू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.